जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBSC कम्प्युटर सायन्स 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसेच जेही विद्यार्थी ऑल सेकंड इयर फॅकल्टीचे आहे त्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये थोडेफार काही महत्त्वाचे बदल झालेले आणि हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळं या कोणत्या बदलानुसार फॉर्म भरायचा आहे ती माहिती आपणाला माहीत असावी या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. या वर्षीपूर्वी अगोदर एक्झाम फॉर्ममध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येत नव्हते. आता एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आलेले आहे. नेमकी कोणते सब्जेक्ट सिलेक्ट करावे आणि त्याची पुढची प्रक्रिया काय असणार आहे या सर्व बाबत माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तसेच कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे याची देखील माहिती दिली जाणार आहे. तर आपण कोणते सब्जेक्ट सिलेक्ट करावे, पुढची प्रक्रिया कशी करावी या सर्व संबंधित माहिती देणारा व्हिडिओ हा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला निश्चित लाईक करा. आपण जर का अद्याप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर BSc कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी देखील कसा परीक्षा फॉर्म भरावा त्या बाबतीतली माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. चला तर मग सुरुवात करूया की SYBSC कम्प्युटर सायन्सचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे लेफ्ट साईडला तुम्हाला ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन हा टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. थोडंसं अजून खालती स्क्रोल केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर काय करा, क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तिथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स तुम्हाला बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण डेट्स सगळ्यात अगोदर बघून घेऊया. तर या ठिकाणी बघा BSc नंतर हॉस्पिटॅलिटी स्टडी, कम्प्युटर सायन्स, बायोटेक, ॲनिमेशन, BCA सायन्स अशा खूप साऱ्या अभ्यासक्रमाचे फॉर्म चालू झालेले आहे. आत्ता शैक्षणिक वर्ष 2024-25च्या पहिल्या सत्रातले म्हणजेच विंटर एक्झाम 2024साठीचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते 4 सप्टेंबर 2024ला चालू झालेले आहे. विदाऊट लेट फीसह तुम्ही 18 सप्टेंबरपर्यंत फॉर्म जमा करू शकता आणि लेट फीसह 19 सप्टेंबर 2024पर्यंत फॉर्म जमा करू शकता. थोडंसं बॅक साईडला या पुन्हा. तर इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन तुम्हाला दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. एक तर तुम्ही या ठिकाणी या तिन्ही आडव्या रेषांवर क्लिक करा किंवा अदरवाईज तुम्ही काय करू शकता, इथे खालती स्क्रोल करू शकता. खालती स्क्रोल केल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन टॅब दिसेल. तर ऑलरेडी तुम्ही सेकंड इयरला आहात म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, डायरेक्ट लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर BSc किंवा BSc कम्प्युटर सायन्सला आलेले असतील त्यांनी इथे क्रिएट अकाउंटमध्ये अकाउंट क्रिएट करून पुढची माहिती भरून त्यांनी फॉर्म भरायचा आहे. तो कसा भरायचा त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. ओके, सो या ठिकाणी आपण लॉग इन बटनावर क्लिक करूया. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर दिसेल. इथे तुम्हाला लॉग इन बाय दिसेल, पासवर्ड दिसेल, इथं शो कॅप्चा दिसतील आणि हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून तुम्ही काय करा, लॉग इन करा. जसं लॉग इन बाय बटनावर क्लिक केलं तर यापूर्वीच्या एक्झाम फॉर्ममध्ये जो तुम्ही मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला होता तोच मेल ID आणि मोबाईल नंबर वापरून तुम्ही काय करू शकता, इथे लॉग इन करू शकता. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबरनी लॉग इन करतो. तर मोबाईल नंबरनी लॉग इन केल्यानंतर मी मोबाईल नंबर एंटर केला. परीक्षा फॉर्मचा मला पासवर्ड माहीत होता तर पासवर्ड एंटर केला. नंतर इथे जो काही कॅप्चा होता तो कॅप्चा मी या ठिकाणी एंटर केला आणि लॉग इन बटनावर क्लिक करून मी पुढच्या पेजला जाणार आहे. एखादा विद्यार्थी असेल त्याला जर का माहीत नसेल की इथे
मला तर मोबाईल नंबर माहिती कोणता टाकला, पण पासवर्ड कोणता होता हे माहीत नसेल, त्यांनी फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन नवीन पासवर्ड त्यांनी रिसेट करायचा आहे. रिसेट करताना त्यांना नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची, मेल आय डी मोबाईल नंबर एंटर करायचा आणि OTP सेंड करायचा. दोन्हीपैकी कोणताही एक OTP टाकला तरीसुद्धा तुम्हाला तुमचा पासवर्ड काय करता येईल, रिसेट करता येईल. तर पासवर्ड रिसेट करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल, जिथे तुमचा कोर्स एनरोलमेंटमध्ये PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर दिसेल. कोर्स नेम तुमचा BSc कम्प्युटर सायन्स आहे आणि पॅटर्न नेम तुमचा BSc कम्प्युटर सायन्स 2019 क्रेडिट पॅटर्न आहे. नंतर कॉलेज इन्फॉर्मेशनमध्ये कॉलेजचा पण कोड, कॉलेज नेम, नंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नेम, मदर्स नेम तुम्हाला दिसून येईल. थोडंसं इथे उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसेल. जर यापूर्वी तुम्ही ABC ID इन्क्लूड केला असेल, पण तो जर का तुम्ही अगोदर चुकीचा निवडला असेल आणि आता बरोबर निवडायचा असेल, तर इथे तुम्ही अपडेट ABC ID मध्ये जाऊन तुम्ही ABC ID अपडेट करू शकता. काही जण म्हणताय, काही महाविद्यालय काय म्हणताय की विद्यार्थ्यांना जर का तुमचा ABC ID चुकीचा असेल तर तुम्ही प्रोफाईल डिलीट करा. ऑलरेडी जे विद्यार्थी SY आणि TYला असतात त्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल लॉक असते, तर त्यामुळे इथे तुम्हाला डिलीट प्रोफाईल असा ऑप्शन येत नाही. त्यामुळे तुम्हाला अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊनच तुम्हाला ABC ID अपडेट करावा लागणार आहे. इथे आता आपण काय करूया, एक्झाम फॉर्ममध्ये जाऊन पुढची माहिती भरूया. इथे एक्झाम फॉर्मवर आपण क्लिक करूया. इथे पुन्हा तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स वगैरे दिसेल. थोडंसं आणखीन स्क्रोल करा तर इथे प्रोसीड हे बटन दिसेल. तर या प्रोसीड बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आहे आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. नेमकी कुणी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा. आता बघा, जे विद्यार्थी SYला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचं जर का सेम फर्स्ट किंवा सेकंडचे काही सब्जेक्ट बॅकलॉग असतील, तर त्यांनी काय करायचं, इथं फर्स्ट इयरमध्ये जाऊन त्यांनी फर्स्ट इयरचा बॅकलॉगचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे. पण ते अद्याप चालू झालेले नाही. चालू झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, भरू शकता. आणि SYच्या रेग्युलरसाठी तुम्ही इथे अदर दॅन फर्स्ट इयरवर जाऊन फॉर्म भरू शकता. म्हणजे कृपया लक्षात घ्या, जे विद्यार्थी SYला रेग्युलर आहे आता थर्ड सेमला, त्यांना एकच परीक्षा फॉर्म भरायचा आहे. पण जे विद्यार्थी आता SYला रेग्युलर आहे बट फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे, त्यांना 2 एक्झाम फॉर्म भरायचे आहेत. हे कृपया लक्षात घ्या. ओके. सो आता हा विद्यार्थी सेकंड इयरचा आहे, तो जर रेग्युलर आहे, त्याला जर भरायचा असेल तर तो काय करू शकतो, या ठिकाणी अदर दॅन फर्स्ट इयरवर टॅबवर क्लिक करणार आहे आणि त्यानंतर तो इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करेल. क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक डिटेल्स येणार आहे. स्टुडंट नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल ID वगैरे वगैरे सर्व माहिती येईल. थोडंसं खालती स्क्रोल करा. कॉलेज नेम येईल, फॅकल्टी नेम, पॅटर्न नेम तुमचा BSc कम्प्युटर सायन्स आहे, तुमचा PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, मीडियम, नंतर मायनॉरिटी, फिजिकल हँडिकॅप, या सर्व बाबतीतली माहिती इथे येणार आहे. तर सगळ्यात शेवटी तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल. या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर SY BSc कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी कृपया लक्षात घ्या, इथे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट किती येणार आहे, 11 येणार आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्सचे 3 सब्जेक्ट, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकचे 3 सब्जेक्ट आणि मॅथचे तुमचे 3 सब्जेक्ट, असे 3 त्रिक 9 सब्जेक्ट तुमचे होणार आहे. एक सब्जेक्ट तुमचा EVSचा होणार आहे, म्हणजे यामध्ये एक ॲड केला, आणि दुसरा एक सब्जेक्ट तुमचा लँग्वेजच्या रिलेटेड येईल. जसं की तुम्ही कम्प्युटर सायन्सला आहे म्हणून तुम्हाला इंग्लिशच लँग्वेज येईल. असे मिळून टोटल 11 सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले पाहिजे. आता त्याच्यामध्ये एक शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. या ऑप्शनल सब्जेक्टच्या खालती तुम्हाला एक ॲड ऑन सब्जेक्ट या नावाने एक टॅब दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर सब्जेक्ट कोड दाखवलेले आहे. तर इथे तुम्हाला GR2A ते GR9A असे सब्जेक्ट तुम्हाला दाखवलेले आहे. ओके. यामध्ये जर का वाचायचं ठरलं तर GR2A हा स्पोर्ट रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेवल आहे. GR2B स्पोर्ट रिप्रेझेंटेशन युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवल आहे. GR3A तुमचा नॅशनल सोशल सर्व्हिस म्हणजे NSS पार्टिसिपेशन आहे. GR3B हा NCC पार्टिसिपेशन आहे ॲन्युअल कॅम्पमध्ये. GR3C मध्ये आहे NCC विथ B किंवा C सर्टिफिकेट अवॉर्ड आहे. GR3D मध्ये NSS किंवा NCC रिपब्लिक डे परेड पार्टिसिपेशन आहे. GR4A तुमचा आविष्कार पार्टिसिपेशन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे. GR4A मध्ये आविष्कार सिलेक्शन ॲट युनिव्हर्सिटी लेवल आहे. 4C मध्ये आहे
आविष्कार विनर ॲट स्टेट लेवल आहे, नंतर रिसर्च पेपर आहे, नंतर तुम्हाला GR6मध्ये पार्टिसिपेशन इन समर स्कूल प्रोग्राम आहे किंवा शॉर्ट टर्म कोर्स आहे जो नॉट लेस दॅन 1 वीकचा ड्युरेशनचा आहे. GR7A सायंटिफिक सर्वे किंवा सोशल सर्वे आहे. त्याच्यानंतर GR8A तुमची फील्ड व्हिजिट, स्टडी टूर, इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. त्याच्यानंतर GR9A ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, मूक कोर्स किंवा करिअर ॲडव्हान्समेंट कोर्सेस आहे. तर इथे तुम्हाला नेमकी कोणते सिलेक्ट करायचे तर हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काळजीपूर्वक बघा. मी तत्पूर्वी तुम्हाला एक काय करतो, माझ्याकडे इथे सर्व क्रेडिटची एक लिस्ट आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते त्या विद्यार्थ्यांना 4 क्रेडिट, एक्स्ट्रा क्रेडिटचे 4 क्रेडिट मिळवायचे आहे. त्यापैकी फिजिकल एज्युकेशनला 2 क्रेडिट आणि डेमोक्रेसीला 2 क्रेडिट असे त्यांचे 4 क्रेडिट फर्स्ट इयरला असताना पूर्ण होणं अपेक्षित आहे. आणि ते विद्यार्थी SY आणि TYला असतील त्यावेळेस त्यांना एक्स्ट्रा 4 क्रेडिट मिळवायचे, म्हणजे असे एक्स्ट्रा 8 क्रेडिट मिळवायचे आहे. BSc कम्प्युटर सायन्सचा प्रोग्राम हा टोटल 3 वर्षाचा 132 क्रेडिटचा आहे आणि एक्स्ट्रा 8 क्रेडिट असे मिळून 140 क्रेडिट त्यांचे पूर्ण झाले पाहिजे. त्यापैकी जर का एक्स्ट्रा 8 क्रेडिट जर का पूर्ण झाले नसेल आणि सगळे जरी सब्जेक्ट पास आउट असेल तरी देखील तुमचा निकाल फेल येऊ शकतो. ओके, सो इथे मी तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहेत त्याची माहिती दिलेली आहे. जसं GR7A किंवा GR7ला तुम्हाला 2 क्रेडिट आहे. GR8ला तुम्हाला फील्ड व्हिजिट किंवा स्टडी टूर दिलेली आहे, त्याला 1 क्रेडिट आहे. NSS जर का तुम्ही फक्त कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केला असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट आहे आणि जर रिपब्लिक डेला पार्टिसिपेट केला असेल तर तुम्हाला 4 क्रेडिट आहे. जर स्पोर्ट रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेवल म्हणजे GR2मध्ये जर का पार्टिसिपेशन असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट आहे. जर युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवलमध्ये तुम्ही विनर झाला असाल किंवा पार्टिसिपेशन केला असेल तर तुम्हाला 2 क्रेडिट आहे. आविष्कार नंतर GR4A आविष्कार ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जर का कॉलेज लेवलला कंडक्ट केली तर 1 क्रेडिट आहे. आविष्कार सिलेक्शन युनिव्हर्सिटी लेवलला झालं तर 2 क्रेडिट आहे. आविष्कार विनर जर का तुम्ही स्टेट लेवलला झाले तर तुम्हाला 4 क्रेडिट आहे. GR6A तुमचं पार्टिसिपेशन समर स्कूल किंवा जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहे त्याला 3 क्रेडिट आहे. रिसर्च पेपर प्रेझेंटेशन जर का स्टेट किंवा नॅशनल लेवलला केलं तर 1 क्रेडिट आहे आणि इंटरनॅशनल लेवलला केलं तर 2 क्रेडिट आहे. तर तुम्ही मूकचा जो काही कोर्सेस पूर्ण केला असेल तर त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. तर यामध्ये तुम्हाला मिनिमम तो जो काही कोर्स आहे तो 60 आवर्सचा असला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहेतच. 1 क्रेडिट म्हणजे 15 मार्क आणि 4 क्रेडिट म्हणजे 60 मार्क किंवा 60 तास आहे असा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला याच्यातून कोणते सिलेक्शन करायचे हे तुमच्यावर बेस आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही इथे जे काही कोर्सेस सिलेक्ट करताल, मी म्हणेल की सर्व विद्यार्थ्यांनी जर का सर्व कोर्सेस पूर्ण केले तर हे सर्व कोर्सेस तुमच्या एक्झामच्या हॉल तिकीटमध्ये येणार आहे. पण तुम्ही जर का याच्यापैकी काही स्पेसिफिक कोर्स निवडले ज्याच्यातून तुम्हाला क्रेडिट पूर्ण करता येईल, तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे विषय सिलेक्ट करताल ना त्या विषयाचं डॉक्युमेंटेशन तयार करून तुम्हाला ज्यावेळेस तुमचे हॉल तिकीट जनरेट होतील तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट टीचरकडे किंवा कन्सर्न व्यक्तीकडे तुम्हाला द्यायचे. तुम्ही जर का त्या ठराविक कालावधीमध्ये जर का ते फॉर्म भरून दिले नाही किंवा तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी संदर्भात काही डॉक्युमेंटेशन दिले नाही तर समोरचे HOD किंवा प्राध्यापक ते तुमचे मार्क भरणार नाही. आता एक्झाम्पल या विद्यार्थ्याला मी काय केलं, GR2A दिला, GR3A दिला, GR4A दिला, GR6A दिला, 7A, 8A आणि 9A दिला. तर याच्यापैकी एवढे सगळे ऑप्शन त्यांनी काय केलेले आहे, जवळजवळ 7 ऑप्शन त्यांनी सिलेक्ट केलेले आहे. तर याच्यातून तो कोणत्याही याच्यातून तो 4 क्रेडिट मिळवू शकतो. पण असं व्हायला नको की त्यांनी जे सिलेक्ट केले आणि तो त्याच्या व्यतिरिक्त एखादा त्यांनी पार्टिसिपेशन केलं पण त्यावेळेस ते एक्झाम हॉल तिकीटमध्ये येणार नाही. म्हणूनच शक्यतो मी म्हणेल इथे जे काही सिलेक्ट कॉलम दाखवलेला आहे या सिलेक्ट कॉलममध्ये तुम्ही सगळे जरी सिलेक्ट केले तरी चालेल. तुम्ही 1 सिलेक्ट करा नंतर 10 सिलेक्ट करा, तुमची फी काही वाढणार नाही, कारण हे एक्स्ट्रा क्रेडिट आहे, याची काही फी घेतली जाणार नाही आहे. ओके, पण असं नको व्हायला की तुम्ही एखादा सब्जेक्ट सिलेक्ट केलेला नाही पण त्याच्यामधून तुम्हाला क्रेडिट मिळवायचे, असं होणार नाही. कदाचित नेक्स्ट सेमला तुम्हाला काय होईल, याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये दिसून येतील, त्यावेळेचा प्रश्न आपण त्यावेळेस तो बघणार आहेतच. तर ओके, आता या विद्यार्थ्याला मी काय केले, हे सब्जेक्ट याला 7 सब्जेक्ट त्यांनी घेतलेले आहे, तो त्या संदर्भात काम करेल आणि त्याचे ते एक्स्ट्रा क्रेडिट तो मिळवून घेणार आहे. म्हणजे तो कदाचित फील्ड व्हिजिटलाही जाऊ शकतो, स्टडी टूरही करू शकतो, सायंटिफिक सर्वे पण करू शकतो, ऑनलाईन एखादा मूक कोर्सेसही करू शकतो, तो NSS किंवा स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला क्रेडिट हे भेटू शकतात. ओके, त्यांनी हे 7 सब्जेक्ट काय केले, सिलेक्ट केले, शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर त्यांनी क्लिक केलं.
सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे त्याला फीची डिटेल्स आली. तर फी बघा तुमची किती आहे, 1050 रुपये फी आहे. तुम्ही एक सिलेक्ट करा का सगळे सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करा, तुमची फी एवढीच राहणार आहे. थोडंसं आणखीन खालती स्क्रोल करा, इथे चेक पॉईंट ऑफ फॉर स्टुडंट सांगितलं आहे. तर इथे शेवटी तुम्ही एक चौकोन बॉक्स दिला आहे, त्या बॉक्सवर क्लिक करा. त्याच्या अगोदर इथे तुम्हाला प्रिव्ह्यू आणि कॅन्सल असे 2 टॅब दिसतील. प्रिव्ह्यू बटनावर जर का क्लिक केलं तर तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये आलेले सगळे सब्जेक्ट्स वगैरे दिसून येतील आणि ते जर का ओके असतील तर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा आणि शेवटी इथे तुम्हाला कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड झालेला आहे. फॉर्ममध्ये ABCID या ठिकाणी बरोबर आला आहे का नाही हा सब्जेक्ट टीचरनी ॲज वेल ॲज स्टुडंटनी बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बघा आता त्या विद्यार्थ्यांनी GRचे किती 7 सब्जेक्ट या ठिकाणी त्यांनी काय केले, सिलेक्ट केलेले आहे. ते आले का नाही ते या ठिकाणी आपण बघूया. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे हे त्याचे 7 सब्जेक्ट त्यांनी या ठिकाणी सिलेक्ट केले आणि त्याचे जे काही बाकीचे सब्जेक्ट आहेत तर ते त्याचे किती आले पाहिजे, 11 सब्जेक्ट आले पाहिजे. तर या ठिकाणी बघा त्याचे AECC 1 आणि सेकंड हे झाले 2, नंतर 231 ते 233 झाले 3 म्हणजे किती झाले हे CS म्हणजे कम्प्युटर सायन्सचे त्यांनी 3 सब्जेक्ट निवडले. 2 आणि 3 5 झाले. इलेक्ट्रॉनिकचे 3 म्हणजे 5 आणि 3 8 झाले आणि मॅथचे 3 म्हणजे किती झाले 11 सब्जेक्ट बरोबर झालेले आहे. इकडे टिक मार्क बाय डिफॉल्ट आलेल्या आहेतच. थोडंसं आणखीन खालती स्क्रोल करा, इथे तुमची फीची डिटेल्स येईल. 1050 आहे. इथं प्लेस आणि डेट टाका, प्लेस आणि डेट टाका. स्टुडंटनी इथे सिग्नेचर करा. कॉलेजच्या अथॉरिटीकडून हा फॉर्म चेक करा आणि साईन किंवा स्टॅम्प घेऊन तुम्ही तो फॉर्म काय करा, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जमा करा. या फॉर्मसोबत तुमच्या फर्स्ट इयरची सेकंड सेमिस्टरच्या रिझल्टची झेरॉक्स अटॅच करणं गरजेचं राहील आणि ABCIDची झेरॉक्स हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करावे लागतील, अटॅच करावे लागतील. तर दिलेल्या मुदतीत तुम्ही फॉर्म परीक्षा फीसह काय करा, जमा करा. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरू शकता. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी याच पद्धतीने प्रोसेस करा, पण तुमची प्रोफाईल कशी क्रिएट करायची, बाकीची सगळी डिटेल्स कशी हे करायची त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता किंवा परीक्षा फॉर्म तुम्ही भरू शकता. तुमच्या येणाऱ्या परीक्षा कधी आहेत, त्यानंतर तुमची पुढची प्रॅक्टिकल एक्झाम आणि युनिव्हर्सिटी एक्झाम कधी आहे या संदर्भातली माहिती देणारे व्हिडिओ पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ते काळजीपूर्वक बघा. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्मसह पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.